सो वेलकम बॅक अगेन. समासाचा जो आपला शेवटचा एक पार्ट बाकी आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे आपण कर्मधारय बघितलं, तत्पुरुष बघितले किंवा इतरही जे महत्वाचे समास होते ते बघितले. मात्र त्यामध्ये त्यामध्ये काही जे महत्वाचे समास आहेत म्हणजे बहुव्रीही असेल, द्विगु असेल, ते थोडेसे बाकी होते. सो आय थॉट की ते आज आपण फिनिश केले पाहिजेत. ओके, अँड प्लीज पे अटेन्शन. प्रत्येक समास जो आहे तो इतर दुसऱ्या समासाशी इंटरलिंक्ड आहे. सो थोडंसं व्यवस्थित आपलं लक्ष असेल तर आपल्याला ते समास एकदम सहज पद्धतीने कळतील आणि मग त्यानंतर व्यवस्थित सोडवायचे कसे याच्या देखील काही युक्ती आपण बघणार आहोत. सो फर्स्ट आजचा जो समास आपल्याला हे करायचा आहे, कम्प्लीट करायचा आहे किंवा बघायचा आहे, तो पहिला समास आपला आहे द्विगु समास. पहिला समास कोणता बघतोय आपण? द्विगु समास. मराठीमध्ये देखील आय थिंक तुम्हाला द्विगु समास आहे. हा, तुम्हाला मराठीमध्ये समास समास आहेत की नाही? मराठीमध्ये समास आहेत ना? त्याच्यामध्ये द्विगु समास आहे की नाही? राईट. द्विगु समासाबद्दल म्हणजे द्विगु समास ओळखण्याबद्दल आतापर्यंत तुम्ही काय काय ऐकलेले आहे? कदाचित सेमी आणि सेबीच्या विद्यार्थ्यांना असेल, इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांना नसेल द्विगु समास. बट आतापर्यंत द्विगु समास ओळखायचा म्हणजे काय करायचं? अभिजित सांग बरं. स्टार्टिंग नंबर असते, स्टार्टिंगला नंबर असतो. हा, स्टार्टिंगला संख्यावाचक असतं. व्हेरी गुड. स्टार्टिंगला काय असतं? संख्यावाचक. पण आता फक्त संख्यावाचक असलं म्हणजे द्विगु असं जर तुमचं कॅल्क्युलेशन असेल तर कदाचित तुमचं उत्तर चुकेल. अगेन आय रिपीट, इफ तुमच्या डोक्यात जर असं असेल की करेक्ट ऑफलाईन लेक्चर अटेंड केलेलं दिसतंय, ठीक आहे. सो नुसतं संख्यावाचक आलं म्हणजे तो द्विगु होईल असं नाही. पहिल्यांदा द्विगु बघून घेऊया आणि मग त्यानंतर सांगतो. हा, त्यातलं स्पेसिफिकेशन देखील कळालं पाहिजे म्हणून लगेचच आपण त्याच्या बरोबर जो आहे बहुव्रीही समास, बहुप्रतीक्षित असा हा बहुव्रीही समास, तो देखील आता मी पॅरलल सांगतोय. आता ट्राय टू अंडरस्टँड. बघा, उदाहरण आपण लिहूया. पंचवटी शब्द काय लिहिलाय? पंचवटी. सुरुवातीला संख्या आलेला आहे आणि पुढे एक नाम आलेलं आहे. दुसरं उदाहरण नवरात्री. सुरुवातीला संख्या आलेली आहे आणि पुढे आणखी एक शब्द आहे. ट्राय टू अंडरस्टँड. जे मगाशी कोणीतरी उत्तर दिलं की सुरुवातीला संख्या पाहिजे. सुरुवातीला काय पाहिजे? संख्या. पंचवटी सुरुवातीला संख्या आली आहे, नवरात्री सुरुवातीला संख्या आलेली आहे. बरोबर. हे जे समास आहेत, ही जी उदाहरणं आहेत ती ऑब्व्हियसली कशाची होणार आहेत? द्विगु समासाची होणार आहेत. मात्र द्विगु समासाच्या दोन कंडिशन. द्विगु म्हणजे दोन गुण आहेत त्याचे महत्वाचे. एक, सुरुवातीला संख्या असेल आणि दुसरं काय तर त्यातनं समूहाचा बोध झाला पाहिजे. प्लीज मार्क माय वर्ड्स. तुम्ही इथे जे लिहिता ना तिथे लिहून ठेवा. द्विगु समास कसा ओळखायचा? सुरुवातीला संख्या, समूहाचा बोध. सुरुवातीला संख्या आणि समूहाचा बोध, दोन गोष्टी लिहाल तिथे. काय? सुरुवातीला संख्या प्लस समूहाचा बोध, अशा दोन गोष्टी लिहून ठेवा. राईट. सुरुवातीला संख्या म्हणजे जी दोन पद आलेली असतात त्या दोन पदांमध्ये सुरुवातीचं पद काय असेल? संख्यावाचक असेल. आणि दुसरी महत्वाची गोष्ट काय असेल तर समूहाचा बोध होईल. पंचवटीचा अर्थ काय होतो? पंचवटी म्हणजे काय? 5 वडांचा समूह. 5 वडांचा समूह जिथे एकत्र आहेत. की असं आहे, एक झाड इथे, दुसरं झाड पुढे, त्याच्यानंतर दुसरं झाड, म्हणजे असं आहे का की एक झाड इथे? पंचवटी, आपलं नाशिकला जे विद्यार्थी आहेत नाशिकचे त्यांना कळेल बरोबर. पंचवटीमध्ये एक झाड आहे, दुसरं नाशिक रोडला आहे, तिसरं सिन्नर फाट्याला आहे, चौथं सिन्नरला आहे, हा, पाचवं त्याच्या पुढे. असं आहे का? नाही. 5 झाडांचा समूह. नवरात्री, 9 रात्रींचा समूह. इट मीन्स ते एकत्र येतात. की असं आहे, एक रात्र या महिन्यात, पुढची रात्र पुढच्या महिन्यात, त्याच्या पुढच्या दर महिन्यामध्ये एक दिवस निघाले दांडिया घेऊन. असं नाही ना, 9 रात्री एकत्र आहेत. अष्टभुजात अष्टाध्यायी, सप्तपदी 7 फेरे मारतात. असं होतं, एक फेरा आता मारला, पुढचं दुसऱ्या वर्षी, त्याच्या पुढच्या वर्षी मग घटस्फोट. असं नाही होत. सर्व फेरे जे आहेत ते काय एकत्र आहेत. सो समूहाचा बोध होतोय, त्यात समूहाचा बोध होतोय. राईट. जी उदाहरणं मी इथे सांगितली. आता हे ओळखणं खूप सोपं आहे. 99.99% केसेसमध्ये, अगेन आय से 99.99% केसेसमध्ये ही जी द्विगु समासाची उदाहरणं असतात ती दीर्घ इकारांत असतात. हे तर आपण लिहिलं वरती. काय? मी नाही लिहिते, तुम्ही लिहाल मात्र. सुरुवातीला संख्या, समूहाचा बोध. काय लिहायचं?
सुरुवातीला संख्या स्टार्ट्स विथ नंबर्स अँड सिग्निफाईज अ ग्रुप. इंग्लिश मिडियमचे जे विद्यार्थी लिहित असतील, स्टार्ट्स विथ नंबर अँड सिग्निफाईज अ ग्रुप. ओके. आणि 99.99% केसेसमध्ये these compound words end with दीर्घ ई. हे शब्द दीर्घ इकारांत असतात. जसं मी उदाहरण नाही का, पंचवटी. तसं पाहिलं तर मूळ शब्द आहे वट. वट म्हणजे वटवृक्ष, बनियन ट्री. रात्र शब्द आहे तर रात्री, दीर्घ इकारांत. अष्टाध्यायी, सप्तपदी, जे सगळे शब्द आहेत. तर मोस्ट ऑफ द शब्द जे तुम्हाला सापडतील 99.99% केसेसमध्ये दीज वर्ड्स आर एंडिंग इन दीर्घ ई. विग्रह करणं खूप सोपं आहे. दोन्ही विग्रह लिहायचा खाली इथे तुम्हाला. विग्रह बरोबर दोन्ही पदांचे षष्टी बहुवचन, दोन्ही पदांचे षष्टी बहुवचन प्लस समाहारः. विग्रह कसा होईल? दोन्ही पदांचे षष्टी बहुवचन प्लस समाहार. षष्टी बहुवचन कसं होतं? नाम. युजली भरपूरशा केसेसमध्ये षष्टीचं बहुवचन कसं होतं? नामने होतं. नाम, शाम, साम, ताम असे 4 एंडिंग्स आहेत. मात्र त्याच्यामधलं नाम हे 90% केसेसमध्ये येऊन जातं. मग काय करायचंय तुम्हाला? तसं ते नाम म्हणजे आनाम होतं. पंच आहे ना, पंचला आनाम जोडलं तर काय होईल? पंचानाम. राईट. पंचानाम. वटचं काय होईल? वटानाम. पंचानाम, वटानाम. आणि तुम्हाला म्हणालो मी शेवटी काय वापरायचंय? समाहारः. काय पद वापरायचंय? समाहारः. समाहार म्हणजे समूह. समाहारः विसर्ग द्यायचा आहे. समाहार म्हणजे काय? समूह. पंचानाम, वटानाम, समाहार. 5 वडाच्या झाडांचा समूह. नवरात्री. नवरात्री कोण सांगेल आता याचा विग्रह काय होईल? नवरात्री. जसं पंचानाम, वटानाम, समाहार आपण केलं. नवरात्रीचा विग्रह कोण सांगेल? खूप सोपं आहे रे, खूप सोपं आहे. रात्री. हे एकत्र बोलू नका, काहीच कळणार नाही. एकत्र बोलू नका, काहीच कळणार नाही. रेज युअर हँड, रेज युअर हँड. स्वराज बोला. नवानाम रात्रीनाम समूह समाहार. समाहार. समूह नाही म्हणायचं, समाहार. दशपदी कोण सांगेल? दशपदी. रेज युअर हँड. दशपदी. खूप सोपं आहे. वेदिका बोल. दशानां पदीनां समाहारः. नो 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 नो. सी हियर. पंचवटी मधला मूळ शब्द. हा मी तुम्हाला सांगितलं ना, सामासिक शब्द दीर्घ इकारांत असेल, इट डझंट मीन की त्यात आलेला शब्द देखील दीर्घ इकारांतच असेल. वटी हा शब्द जरी तिथे आलेला असला तरी त्यातला मूळ शब्द आहे वट. हा रात्रीमध्ये ऑलरेडी तो रात्री शब्द आहे, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. नवानाम, रात्रीनाम, समाहार. पण दशपदी ज्यावेळी मी म्हणतोय तर दशपदी मध्ये काय करायचं? दीर्घ वेला म्हणजे दुसरी वेलांटी ती काढून टाकायची आणि मग शब्द बोलून बघायचा. दशपदी वेलांटी काढली तर काय सापडेल? दशपद म्हणजे मूळ शब्द पद. पद म्हणजे पाय. ओके. तर दशपदी, दशानाम, पदानाम, समाहारः. पुढचा शब्द सांगा. तोंडी सांगतोय. अष्टाध्यायी. अष्टाध्यायी काय विग्रह होईल? रेज युअर हँड. अष्टाध्यायी. व्हेरी इझी वर्ड. अष्टाध्यायी. कृपा बोल. अरे खूप सोपं आहे. अष्टानाम ध्यायानाम समाहारः. व्हेरी गुड. काय विग्रह होईल? अष्टानाम अध्यायानाम समाहारः. काय होईल? अष्टानाम अध्यायानाम समाहार. अष्टाध्यायी. अशा प्रकारे तुमच्या टेक्स्टबुक मध्ये कोणतं उदाहरण आलंय? कोण सांगेल? आपल्या संस्कृतच्या टेक्स्टबुक मध्ये एक उदाहरण आलेलं आहे. कुठलं? अष्टाध्यायी. बरोबर. तर एवढं एकच उदाहरण तुम्हाला काय करायचंय? व्यवस्थित करायचंय. जे तुम्हाला विचारलं जाण्याची पॉसिबिलिटी आहे तेवढं एक उदाहरण नीट लक्षात ठेवा. कुठलं? अष्टाध्यायी. जे विचारलं जाऊ शकेल. अष्टाध्यायी. विग्रह होईल अष्टानाम अध्यायानाम समाहार. सो आय थिंक खूप सोपं आहे. परत एकदा सांगतो. द्विगु समास कसा ओळखाल? 3 खुणा आहेत त्याच्या. 3 खुणा आहेत. सुरुवातीला संख्या, त्याच्यानंतर समूहाचा बोध आणि दीर्घ इकारांत शब्द. 3 गोष्टी कोणत्या? सुरुवातीला संख्या येईल, समूहाचा बोध होईल आणि तो शब्द सामासिक शब्द दीर्घ इकारांत असेल. सामासिक शब्द दीर्घ इकारांत आहे, इट डझंट मीन की त्याच्या एंडिंग मध्ये येणारा जो दुसरं पद आहे ते पण दीर्घ इकारांत आहे. म्हणजे अष्टाध्यायी हा सामासिक शब्द आहे. बरोबर. पण त्यातला जो सेकंड पद आहे अध्यायी, मूळ शब्द अध्यायी नाहीये. मूळ शब्द काय? अध्याय. मूळ शब्द काय आहे? अध्याय. तो दीर्घ इकारांत झालेला आहे. तो दीर्घ इकारांत झालेला. राईट. तेवढं एक लक्षात ठेवा. पुढच्या समासाकडे जाऊयात. बहुव्रीही समास. हा खूप त्रासदायक, काहींना खूप किचकट वाटणारा असा एक समास आहे. बहुव्रीही
तसं पाहिलं तर तो खूप सोपा आहे, तसं पाहिलं तर खूप सोपं आहे. थोडंसं आपल्याला शब्दांचं जजमेंट असेल तर होऊन जाईल. बहुव्रीही. बहुव्रीही म्हणजे काय माहितीये का, मराठीमध्ये एक म्हण आहे, तुला नाही मला नाही घाल कुत्र्याला. तुला नाही मला नाही घाल कुत्र्याला म्हणजे काय, तुझाही फायदा नाही माझाही फायदा नाही, तिसऱ्याच कुणाचा तरी त्याच्यामध्ये फायदा होतो, त्याला म्हणतात तुला नाही मला नाही घाल कुत्र्याला, अशी एक म्हण आहे मराठीमध्ये. ओके. तर युजली बाकीच्या सगळ्या समासांमध्ये जे होतं, ज्यावेळी आपण एखादा सामासिक शब्द बोलतो ना, त्यावेळी काय होतं रे, आपल्याला त्या सामासिक शब्दामध्ये जी पदं आलेली आहेत त्यांचा बोध होतो. म्हणजे मी ज्यावेळी म्हणतो हिमालय पर्वत, ज्यावेळी मी म्हणतोय हिमालय पर्वत म्हटल्यानंतर तुम्हाला कुणाचा बोध होतो? ऑब्व्हियसली हिमालय पर्वताचा. की हिमालय पर्वत म्हटल्यानंतर सह्याद्री आठवतोय असं काही होतोय का? गंगा नदी म्हटल्यानंतर तुम्हाला गोदावरी आठवते असं काही होतोय का? अयोध्या नगरी म्हटल्यानंतर मुंबई आठवली. अयोध्या नगरी म्हटल्यानंतर तुम्हाला बोध कशाचा झाला? अयोध्येचा झाला, आणि ते शहर आहे अयोध्या नगरी. एक्झॅक्ट त्या शब्दांचाच बोध झाला. राम लक्ष्मण म्हटल्यानंतर तुमच्या डोक्यात कोणाची इमेज उभी राहिली? कृष्ण आणि अर्जुनाची इमेज उभी राहिली का? नाही उभी राहिली. सो ज्यावेळी आपण एखादा सामासिक शब्द बोलतो, कळतंय मी काय सांगतोय? ज्यावेळी आपण एखादा शब्द बोलतो सामासिक शब्द, आपल्याला त्या सामासिक शब्दामधल्या शब्दांचा बोध होतो. युजली whenever we utter a compound word, okay, we are notified about those particular 2-3 words. पत्र पुष्प फलानी, पत्र पुष्प फलानी, leaves, flowers and पत्र पुष्प fruits. ओके, त्याच शब्दांचा आपल्याला बोध झाला. आता मी काय बोलतो पुढे नीट लक्ष द्या. when I say एकदंत, बोला कोणाचा बोध झाला तुम्हाला? एकदंत. एकदंत म्हटल्यानंतर काय डोक्यात आलं? गणपती. गणपती. आता असं झालं का, आता असं झालं का की तुम्हाला एकदंत, तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलं तर तुम्हाला कळेल त्याच्यात दोन शब्द आहेत, एक आणि दंत. एक म्हणजे एक, दंत म्हणजे दात. कुणाकुणाच्या डोक्यात मी जेव्हा म्हणालो एकदंत, कोलगेटची ती ऍड आणि त्याच्यामधला एक दात असं दिसलं, ब्रशने घासलं जातोय असं कोणाला दिसलं चित्र? मी जेव्हा एकदंत म्हटलो असं एक दात घासला जातोय आपला काढून, असं कोणाला चित्र दिसलं नाही? म्हणजे काय, आपल्याला त्या सामासिक शब्दामधल्या पदांचा बोध नाही झाला, आपल्या तिसऱ्याच कुठल्या तरी पदाचा बोध झाला. याला म्हणतात बहुव्रीही. दिस इज कॉल्ड बहुव्रीही. तुला नाही मला नाही घाल कुत्र्याला म्हणजे पहिल्याही पदाचा बोध होत नाही. आपल्याला एकाचा बोध झाला का? नाही झाला. आपल्याला दाताचा बोध झाला का? नाही झाला. आपल्याला तिसऱ्याच कुठल्या तरी पदाचा बोध झाला, ते तिसरं पद वेगळंच काहीतरी आहे. अनदर एक्झाम्पल, when I say दशाननः, मी म्हणतोय दशाननः, कुणाचा बोध झाला रे? रावण. आता मी असं म्हटलं होतं का मी दशानन म्हणेन तुम्ही रावण म्हणा? तसं नाही झालं. मी म्हटलो दशानन, दश म्हणजे 10, आनन म्हणजे डोकं. तसं पाहिलं तर दशानन शब्द म्हटल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर 10 डोकी उभी राहायला पाहिजे होती. असं झालं का? नाही झालं. असं झालं का? नाही झालेलं आहे. तुम्हाला बोध कशाचा झाला? तिसऱ्याच कुठल्या तरी पदाचा झाला. तर तिसरं पद काही असू शकतं, सो कॉल्ड काही पद असू शकतं. ओके, म्हणजे काय, दोन्ही पदांचा बोध न होता तिसऱ्याच पदाचा ज्यावेळी बोध होतो त्याला म्हणतात बहुव्रीही. मग त्याच्या पुढे लिहून ठेवा, बहुव्रीही कसा ओळखायचा? तर तिसऱ्याच पदाचा बोध, तिसऱ्याच पदाचा ज्याच्यातनं काय होतोय? बोध होतोय. त्या समासातले जे शब्द आहेत त्यांचा बोध त्यातनं होत नाही. ओके, आता इथे बघा, when I say, तेच उदाहरण जे मी आपण जे इथे बघितलं आपण ते बघूयात. दशाननः किंवा अष्टभुजा. आता बघा, अष्टभुजा म्हटल्यानंतर तुमच्या डोक्यात कोण येत आहे? अष्टभुजा. अष्टभुजा म्हटल्यानंतर काय? 8 हात असे एकमेकांना टांगलेले कपडे वाद घालतात तसे, असे 8 हात दिसले कोणाला? की अशी एखादी देवी दिसली की जिला 8 हात आहेत? ऑक्टोपस. बरोबर की नाही? हा, अय ऑक्टोपस दिसला कोणाला? त्याला काय भुज, ठीक आहे. सो जास्त सायन्सचा अभ्यास करता वाटतं. सो अॅनिमल हजबंडरी घेऊन टाका पुढे. तर अष्टभुजा म्हटल्यानंतर 8 हात जिला आहेत अशी कोण? ती कुठली तरी देवी असेल अशी. बरोबर, म्हणजे काय, ती तिसरीच कोणीतरी व्यक्ती आहे. फाईन, ते कोणाला ऑक्टोपसही दिसला असेल, समुद्रात राहणारे प्राणी असतील कोणी, तर ऑब्व्हियसली सगळ्यात सातवरे काय की 8 बोध किंवा भुजा म्हणजे हातांचा बोध झाला का नाही, असा कुठला तरी प्राणी, अशी कुठली तरी देवी, असा काहीतरी आपल्याला बोध झाला. म्हणजे या 2 पदांचा तर बोध नाही झाला. मी हे 2 समास कंपॅरेटिव्हली का शिकवतोय तेही सांगतो. कुणीतरी मगाशी म्हणाला ना इथे सुरुवातीला संख्या. आता तुम्ही जर तसं पाहिलं ना तर इथेही संख्या आहे. दष्ट, अष्ट काय संख्या आहे. मुद्दामून मी संख्येची उदाहरणं घेतली, इतरही असतात. मी मुद्दामून संख्यावाचकाची उदाहरणं घेतली. इथेही संख्या लिहिली आहे.
सो जे विद्यार्थी फक्त संख्यावाचक आलं म्हणून द्विगु लिहू असं म्हणून लिहितील त्यांची उत्तर कदाचित चुकतील, कारण इथे दशाननामध्ये दशसंख्या आहे. बट इट डझंट सिग्निफाय अ ग्रुप. ओके, दशानन म्हणजे काय 10 डोक्यांचा समूह असा अर्थ होतो का? असा अर्थ नाही होतोय. बरोबर, समजा मी वर्गात शिकवतोय आणि बाजूच्या वर्गातनं खूप आवाज येतोय, मग मी एका विद्यार्थ्याला सांगतो की अरे बघ बरं बाजूला जाऊन कोण आवाज करते एवढं. समजा 10 विद्यार्थी तिथे असतील, मग येणारा मला असं सांगेल का सर तिथे दशानन बसलेला आहे, 10 डोके आहेत ना तिथे, 10 जण आहेत, असं सांगेल का? नाही, 10 विद्यार्थी बसले तसं सांगेल तो. सो मला सांगायचं तात्पर्य काय, जोकपाठ सांगायचं तात्पर्य काय, दशानन विनायचे संख्या आलीये, मात्र तिथनं समूहाचा बोध होत नाही, तिथे कुठली तरी एक व्यक्ती, एक वस्तू, एक काहीतरी एंटिटी त्याचा बोध होतोय. दॅट्स वाय दिस इज कॉल्ड बहुव्रीही, तिसऱ्याच पदाचा बोध. विग्रह करताना काय करायचं, आता मी काय बोलतो थोडंसं नीट लक्ष देऊन ऐकाल. विग्रह काय करायचा, दोन्ही पदांची प्रथमा, दोन्ही पदांची प्रथमा, राईट, दोन्ही पदांची काय करायची आहे, प्रथमा. त्यानंतर अर्थानुसार, हे जरा थोडंसं महत्वाचं आहे, अर्थानुसार यद सर्वनामाचे रूप व नंतर तद सर्वनामाचे रूप. काय ते सांगतो. दोन्ही पदांची प्रथमा, त्या समासामध्ये जे दोन शब्द आलेले त्या दोन्ही पदांची प्रथमा प्लस नंतर यत अर्थानुसार यत सर्वनामाचे रूप आणि नंतर तत् सर्वनामाचे रूप. ते कसं होतं बघा. पहिले तर हे प्रथमा काय ते बघून घेऊया. दश म्हणा, पहिलं पद जे असणार युजली समजा हे असेल संख्यावाचक, म्हणजे ते अल्टिमेटली विशेषण आहे. विशेषणाचं लिंग वचन विभक्ती हे कुणानुसार चालतं, विशेषणानुसार. इथून तर आपल्याला कळत नाही ना आता प्रथमा कुणानुसार चालवायची, दशची प्रथमा काय किंवा अष्टची प्रथमा काय. पण तुम्ही पुढचा शब्द बघितला, आनन म्हणजे काय, तोंड. मग आता तोंड हा शब्द पुल्लिंगी, स्त्रीलिंगी की नपुंसकलिंगी आहे, बोला पटकन. तो तोंड, ते तोंड की ती तोंड, त्याने चेक करून बघायचं. नपुंसकलिंगी आहे. ओके, तर आता विग्रह करता दोन्ही पदांची प्रथमा ज्या लिंगामध्ये असतील त्या लिंगानुसार होईल. पण आनन शब्द जो संस्कृत मध्ये आहे तो पुल्लिंगात आहे, त्याच्यामुळे विग्रह करताना कसं करायला लागेल, दशाहा आननाहा. थोडा आता ना मराठीची मदत घ्यावी लागेल तुम्हाला, इंग्लिश मध्ये नाही होणार, मराठीची मदत घ्यावी लागेल. दशाननह म्हणजे काय, 10 डोकी ज्याची आहेत असा. ज्याची कोणता प्रत्यय लावला रे, ज्याची कोणता प्रत्यय लावला, चाचीचे हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे, षष्टी. म्हणजे यद सर्वनामाचं कोणतं रूप वापरायचं, षष्टीचं. काय होईल, यस्य. आणि तत् सर्वनामाचं पुल्लिंगी ना हा, म्हणून पुढे लिहायचं सह, यस्य सह. झाला विग्रह. अर्थानुसार मराठीमध्ये अर्थ केला की लगेच कळून जातं. ओके, ज्याने ने ई शी द्वारे आले म्हणजे तृतीया. ओके, ज्याच्यासाठी असं काही असेल तर चतुर्थी, ज्याच्या पासून असं काही असेल तर पंचमी. ओके, आतवर मध्ये असं काही असेल तर सप्तमी. ते कळून जातं, तुम्ही अर्थ केला की कळून जाईल. आता बघा, अष्टभुजा, अष्टाहा भुजाहा, बरोबर. आता तुम्ही जर नीट बघितलं, अष्टभुजा हा शब्द स्त्रीलिंगी आहे, दशानन पुल्लिंगी होता म्हणून आपण यस्य वापरलं. आता 8 हात जिचे आहेत अशी, बरोबर, 8 हात जिचे आहेत म्हणजेच काय, आपल्याला यत् सर्वनामाचं रूप कसं वापरावं लागेल, यस्य नाही चालणार, काय वापरावं लागेल, यस्याहा. आणि स्त्रीलिंगी आहे म्हणून सा, स्त्रीलिंगी आहे म्हणून सा. तेच जर समजा असं असतं अष्टभुज तर मग आपण केलं असतं अष्टाहा भुजाहा यस्य सह. ट्राय टू अंडरस्टँड मी काय बोलतोय. ही जी विभक्ती आहे ही प्रथमा असणार आहे, दोन्ही शब्द कशात असणार आहे, प्रथमा. ओके, आणि हे यस्य सह, यस्याहा सा किंवा यस्य तत् हे कशावरून ठरतंय. आता मी काय बोलतो खूप महत्वाचं आहे. यस, कारण हे आता पुढे सगळीकडे कॅरी फॉरवर्ड होणार आहे. सो प्लीज लिसन केअरफुली. यस्य सह, यस्याहा सा, यस्य तत् किंवा इतरही तुम्ही नोट्समध्ये डायजेस्टमध्ये वेगवेगळी यस्मिन तत्, यस्मात सह वगैरे असे काही काही विग्रह बघितले असतील. हे कशावरती डिपेंड करतं, तर अर्थानुसार सामासिक शब्दाच्या लिंगानुसार, सामासिक शब्दाच्या
लिंगानुसार. तो पुल्लिंगी होता म्हणून आपण यत सर्वनामाचं पुल्लिंगी रूप आणि तत् सर्वनामाचं पुल्लिंगी रूप वापरलं. इथे स्त्रीलिंगी होतं म्हणून आपण इथे स्त्रीलिंगी रूप वापरलं यतचं आणि तिकडे तत्चं देखील स्त्रीलिंगी रूप वापरलं. वचन देखील त्याच्यानुसार व्हेरी होतील, वचन देखील त्याच्यानुसार बदलेल. आता समजा एक शब्द आहे एकदंत. आपण एक आणखी शब्द घेऊया. एकदंत. एक दंत. आता ते एक वचनात आहे ना. एक म्हणजे एक की नाही, दंत म्हणजे एक. आता इथे जसं बहुवचन वापरलं तिथे बहुवचन नाही होणार ना, तिथे एक वचन होईल. एक दंत यस्य सह, कारण एक दंत म्हणजे तेच जर समजा असतं एकदंता मग आपण केलं असतं यस्याहा सा. ओके, अशा प्रकारे हे होत जाईल. थोडी प्रॅक्टिस केली की होऊन जातं, एवढं काही अवघड नाही. सो युजली लक्षात ठेवा 90% केसेसमध्ये एंडिंगमध्ये पुल्लिंग असेल तर यस्यसह आणि स्त्रीलिंग असेल तर यस्याहा सा येतं. 90% केसेसमध्ये होऊन जातं. 10% नशीब तुमचं फुटकं असेल, आपण नाही काही करू शकत. असं काही नाही, थोडंसं पाठ करा होऊन जाईल. थोडं डोकं लावलं तर येऊन जातं की आता इथे मराठीमध्ये आपण अर्थ काय केला त्याच्यानुसार जमेल. थोडी प्रॅक्टिस देखील आपण करणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता आपण थोडंसं पुढे जाऊयात. आता एक समास आपल्याला बघायचा आहे, नय बहुव्रीही. कोणता समास बघतोय आपण? नय बहुव्रीही. आता ना नय बहुव्रीही बघण्यापूर्वी मला तुम्हाला नय तत्पुरुष आठवतोय का ते चेक करायला लागेल. नय तत्पुरुष आपण यापूर्वी शिकलोय, आठवतोय नय तत्पुरुष? किती जणांना आठवतोय? मागच्या काही भागांमध्ये आपण नय तत्पुरुष बघितला होता. कंपॅरेटिव्हली नय बहुव्री देखील सांगितलं होतं का लगेच? नाही सर. हो सर. नाही, ऑनलाईनच्या बाबतीत म्हणतो, ऑफलाईन नाही. ऑनलाईन मध्ये नय तत्पुरुष नय बहुव्री दोघंही कंपॅरेटिव्हली शिकवले होते का? नाही तत्पुरुष. नाही. नाही. ठीक आहे. नय तत्पुरुष बद्दल काय सांगितलं होतं आठवतंय? नय तत्पुरुष, कारण मग त्याच्यानंतर नय बहुव्री बघितलं तर आपल्याला जास्त चांगलं कळेल. नय तत्पुरुष मध्ये काय सांगितलं होतं आठवतंय? Starts with an. करेक्ट. सुरुवातीला न अन. नय तत्पुरुषच्या बाबतीत सांगतोय. काय होतं नय तत्पुरुषच्या बाबतीत? सुरुवातीला न अन. बरोबर. त्याच्यानंतर त्याच्या काही कंडिशन सांगितल्या होत्या. पहिली कंडिशन काय होती? कंडिशन नंबर वन काय होती? न अन काढल्यानंतर, प्लीज आपली परत लिहित नाही, खूप जागा नाहीये. न अन काढल्यानंतर उर्वरित शब्द अर्थपूर्ण असायला हवा, आठवत असेल तर. न अन काढल्यानंतर उर्वरित शब्द अर्थपूर्ण असायला हवा. दुसरी कंडिशन सांगितली होती, कंडिशन नंबर 2. काय होती कंडिशन नंबर 2? तो उरलेला शब्द त्या सामासिक शब्दाचा विरुद्धार्थी असायला हवा. उदाहरणार्थ जर आठवत असेल तर असत्यम. बरोबर. कोण आलं सुरुवातीला? अरे सुरुवातीला कोण आलं? बरोबर. पहिली कंडिशन काय की न अन काढल्यानंतर उरलेल्या शब्दाला अर्थ पाहिजे. अर्थ आहे का? आहे. पहिली कंडिशन फुलफिल होते. दुसरी कंडिशन काय होती की तो उरलेला शब्द सामासिक शब्दाचा विरुद्धार्थी असायला हवा. असत्यमच्या विरुद्धार्थी सत्यम होईल का? होईल. म्हणजे हा झाला नय तत्पुरुष. आता जरा थोडं नीट लक्ष द्या. नय तत्पुरुष कसा ओळखायचा? सुरुवातीला येतो न अन आणि न अन काढल्यानंतर उरलेला शब्द अर्थपूर्ण राहतो आणि तो शब्द, उरलेला शब्द त्या सामासिक शब्दाचा विरुद्धार्थी असतो. इथपर्यंतचं गाणं आपण गाऊन झालेलं होतं. पण ते गाणं अर्धवट होतं. ओके. आता मी पुढे काय सांगतोय ते जरा नीट लक्ष द्या, जेणेकरून नय बहुव्रीही काय ते कळेल. ओके. न अन काढल्यानंतर उरलेला शब्द अर्थपूर्ण असायला हवा आणि तो त्या सामासिक शब्दाचा विरुद्धार्थी असायला हवा, तर तो समास बनतो नय तत्पुरुष. समजा तो विरुद्धार्थी नसेल तर तो बनेल नय बहुव्रीही. कोणता समास बनेल? नय बहुव्रीही. कसं ते बघूयात. आता बघा, इथे पण न अणच येणार आहे. नय बहुव्रीही कसा ओळखायचा? तुम्ही लिहित असाल तर सुरुवातीला न अन, तिकडे देखील सुरुवातीला न अन, इकडे देखील सुरुवातीला न अन. ओके. तिकडे देखील काय होतं? सुरुवातीला न अन आणि इथे देखील सुरुवातीला कोण येतंय? न अन. त्याच्यामुळे दोघांच्या बाबतीत गोष्टी सेम आहेत. तिकडे न अन आहे, म्हणजे नय तत्पुरुष मध्ये देखील सुरुवातीला न अन येतोय, इकडे देखील सुरुवातीला न अन येतोय. त्याच्यानंतर पुढची कंडिशन जी आहे, कंडिशन 1, दॅट इज अगेन सेम फॉर बोथ.
उरलेला शब्द अर्थपूर्ण असायला हवा. अ न अन काढल्यानंतर उरलेला शब्द जो आहे धन, धनला अर्थ आहे की नाहीये? अरे आहे की नाही? आहे. हो आहे ना सर. आहे, बरोबर. असत्यम मधलं अ काढल्यानंतर सत्यमला अर्थ होता, तसं अ काढल्यानंतर इथे पण अर्थ आहे. समजा एक महत्वाचा, समजा अ काढल्यानंतर तो शब्द अर्थपूर्णच राहत नसेल, मग काय रे? अरे मी काय काय विचारतोय कळतंय का? अ काढल्यानंतर उरलेला शब्द अर्थपूर्ण असेल, तो सामासिक शब्दाचा विरुद्धार्थी असेल तर नाही तत्पुरुष. समजा तो अर्थपूर्णच नसला, मग काय? कोणीतरी तर सांगा रे. हा? अ न अन काढल्यानंतर समजा तो काय नाही राहणार तो. एक पॉसिबिलिटी, एक तर तो सामासिक शब्दच नसेल किंवा तो दुसरा कुठला तरी सामासिक शब्द असेल. दोन पॉसिबिलिटी आहेत. एक तर तो सामासिक शब्दच नसेल, नाही तर तो दुसरा कुठला तरी सामासिक शब्द असेल, तो नयन असेल. तो नयन असेल. हे बघा ना इथे अष्टभुजा, सुरुवातीला अ आला ना, तसं जर पाहिलं सुरुवातीला अ आला पाहिजे ना. अष्टभुजा इथेच उदाहरण येऊन गेलं. अ लिहायचं का मग याला नाही तत्पुरुष? अ आला ना सुरुवातीला, पण अ काढल्यानंतर त्या शब्दाला अर्थच राहत नाहीये. अ काढला तर पुढच्या शब्दाला अर्थ राहील का? अष्टभुजा. अष्टभुजा म्हणजे काय? अष्टभुजाला काही अर्थ नाहीये. सो तो शब्द एक तर सामासिक शब्दच नसेल, नाही तर तो वेगळा कुठला तरी समास असेल. अहमदनगर, अहमद ते त्या नगराचं नाव आहे, म्हणजे तो होईल कर्मधार आहे. नुसता सुरुवातीला अ आला म्हणजे मी हे का सांगतोय परत परत, प्लीज ट्राय टू अंडरस्टँड डिअर स्टुडंट्स. सुरुवातीला फक्त अ न अन आला म्हणजे नाही तत्पुरुष नसतो. अगेन आय रिपीट, फक्त सुरुवातीला अ न अन आला, काहींना सवयच असते अननस लिहून टाका नाही तत्पुरुष. अरे असं कसं काय होईल? सुरुवातीला फक्त अ न अन आला म्हणजे नय नाही, तो काढल्यानंतर पुढच्या शब्दाला अर्थपूर्ण राहायला पाहिजे, अर्थपूर्ण राहायला पाहिजे. ओके. दुसरी महत्वाची गोष्ट, समजा तो त्या सामासिक उरलेला शब्द जर सामासिक शब्दाचा विरुद्धार्थी असेल, अर्थपूर्ण आहे प्लस विरुद्धार्थी आहे तर नय तत्पुरुष, आणि समजा विरुद्धार्थी नाही झाला तर नय बहुव्रीही. अधन, अधनच्या विरुद्धार्थी धन होईल का? पहिली गोष्ट, अधन म्हणजे काय ते कळतंय का? अधन म्हणजे काय? त्याच्याकडे पैसे नाहीये. काय करत? ज्याच्याकडे पैसे नाहीयेत असा म्हणजेच गरीब, दरिद्री. अधन म्हणजेच काय? गरीब किंवा दरिद्री. आता दरिद्रीच्या विरुद्धार्थी पैसा कसा होईल? श्रीमंत होईल ना. दरिद्रीच्या विरुद्धार्थी श्रीमंत होईल. दरिद्रीच्या विरुद्धार्थी पैसा होईल का? म्हणजे धन हा शब्द होईल का? ऑब्व्हियसली नाही होणार. ऑब्व्हियसली नाही होणार. राईट. म्हणजेच काय, अ काढल्यानंतर पुढच्या शब्दाला अर्थ आहे, मात्र तो उरलेला शब्द सामासिक शब्दाचा विरुद्धार्थी नाही, म्हणून तो समास होईल नय बहुव्रीही. आणि काहींना हा प्रश्न पडला पाहिजे, सर आम्हाला कसं काय कळेल तो विरुद्धार्थी होतोय की नाही होतोय? मी ऑफलाईन लेक्चर मध्ये याचं उत्तर एकदा दिलेलं आहे, आठवतंय कुणाला? आम्हाला कसं काय कळेल की तो विरुद्धार्थी होतोय की नाही होतोय? सर विरुद्धार्थी शब्द फक्त विशेषण असतात. एक्झॅक्टली. युजली, प्रत्येक वेळी नाही, पण ऑलमोस्ट ऑल टाइम विरुद्धार्थी कुणाचे होतात? थोडस जर तुम्ही नीट लक्ष दिलं तर विरुद्धार्थी कुणाचे होतात? विशेषणांचे. विरुद्धार्थी कुणाचे होतात? विशेषण. हॉट, कोल्ड, ओपन, क्लोज. सो विशेषणांचे युजली काय होतात? विरुद्धार्थी शब्द बनतात. आता जरा बघा नीट, सत्यम, सत्यम विशेषण आहे, त्याच्यामुळे असत्यम हे होऊन गेलं. धन म्हणजे पैसा, दॅट्स अ नाउन. सिंपल आहे. म्हणजे विरुद्धार्थी नाही होईल की नाही होणार याची कसोटी काय? चेक करून बघायचं. ते जर विशेषण असेल तर होऊ शकतं कदाचित, विशेषण नसेल तर मात्र कधीच नाही होणार. राईट. आणि मग आता विग्रह करताना काय करायचं? विग्रह बरोबर लिहून ठेवाल, सुरुवातीला न विद्यते. जसं नय तत्पुरुष मध्ये फक्त आपण न लिहितो, तसं इकडे काय लिहायचंय? न विद्यते प्लस उर्वरित शब्दाची प्रथमा. उर्वरित शब्दाची काय? प्रथमा. अँड देन इतर विग्रह बहुव्रीही प्रमाणे. इतर विग्रह बहुव्रीही प्रमाणे. इतर विग्रह बहुव्रीही प्रमाणे म्हणजे काय ते जरा इथे बघूयात. इकडे उदाहरण वरती सांगतोय. अधन काय बोललो? सुरुवातीला न विद्यते. अधनचा विग्रह आता कसा होईल ते बघा.
न विद्यते. उरलेला शब्द कोणता आहे आता? पुढचा शब्द धन. धन शब्द पुल्लिंगी, स्त्रीलिंगी की नपुंसकलिंगी? सांगा पटकन. अरे धन शब्द पुल्लिंगी, स्त्रीलिंगी की नपुंसकलिंगी? बरोबर. म्हणजे तो कुणाप्रमाणे चालेल? वन. हे बघा, प्रथमा, त्याची प्रथमा काय होईल? धनम. जसं वनचे होते वनम, धनचं होईल धनम. न विद्यते धनम. आता मला सांगा, हा सामासिक शब्द, हे बघा, धन हा समासातला शब्द आहे. धन हा समासातला शब्द आहे. अधन मात्र सामासिक शब्द आहे. सामासिक शब्द कोणत्या लिंगात आहे? पुल्लिंग. पुल्लिंग. मग सांगा बरं तिकडनं काय उचलायचं आपण? इतर यस्य विग्रह सह. बहुव्रीही प्रमाणे. म्हणजे काय होईल इथे? यस्य सह. आय थिंक तुमच्या ते लक्षात आलं असते. समजा इथे असतं अधना, माला प्रमाणे यमक जुळते. अधना काय विग्रह आला असता रे? न विद्यते धनम यस्याः सा. काय विग्रह आला असता? न विद्यते धनम. याच्यात नसता बदल झाला बघा. न सुरुवातीला न विद्यते नाही बदलला. सुरुवातीला न विद्यते विल रिमेन ऍज इट इज. ओके. फक्त इथे पुढे बदल होतोय. यस्य स, यस्याः सा, एवढेच फक्त बदल होतील. पुल्लिंग आणि नपुंसकलिंग असेल तर यस्य तत्, एवढे बदल होतील. याच्यापेक्षा जास्त काही होणार नाही. ठीक आहे. आय थिंक की तुम्हाला नय तत्पुरुष मी कंपॅरेटिव्हली मुद्दा म्हणून शिकवलं, कारण नय तत्पुरुष नय बहुव्रीही आपल्याला व्यवस्थित क्लिअर पाहिजे. भरपूर वेळा तर टीचर्सला पण माहिती नसतात. मग असं नको आहे. आपल्याला व्यवस्थित माहिती पाहिजे. नय तत्, पहिली गोष्ट तर नय कधी होईल? तत्पुरुष बहुव्रीही तर पुढची गोष्ट आहे. नय कधी होईल? सुरुवातीला अ न अन आला पाहिजे आणि अ न अन काढल्यानंतर पुढचा शब्द अर्थपूर्ण असायला हवा. तर तो नय झाला. आणि उरलेला शब्द जर सामासिक शब्दाचा विरुद्धार्थी असेल तर नय तत्पुरुष, विरुद्धार्थी नसेल तर नय बहुव्री. नय तत्पुरुष असेल तर विग्रह करताना फक्त सुरुवातीला न वापरायचा. नय बहुव्री असेल तर सुरुवातीला न विद्यते वापरायचा. उरलेल्या शब्दाची प्रथमा वापरायची. सामासिक शब्द पुल्लिंगात असेल तर यस्य सह, स्त्रीलिंगात असेल तर यस्याः सा, नपुंसकलिंगात असेल तर यस्य तत्. हे लक्षात ठेवा. आता जिथे जिथे बहुव्रीही नाव जोडलं जाईल, नय बहुव्री, प्रादी बहुव्रीही, बहुव्रीही, सह बहुव्री, तिथे तिथे सगळीकडे आता हे येणार. एवढं पकडून चला. यस्य सह, यस्याः सा, ते शब्द येऊनच जाणार. ओके. सो जसं आपण आता नय तत्पुरुष नय बहुव्री बघितलं, तसंच आता काय करूया? कंपॅरेटिव्हली आपण प्रादी तत्पुरुष आणि प्रादी बहुव्री असं बघूया. प्रादी तत्पुरुष ऑलरेडी तुम्हाला शिकवलाय. जर तुम्ही ते लिहिलेलं असेल नोट्स मध्ये तर तेवढं पेज जरा काढा, म्हणजे तुम्हाला कळेल प्रादी तत्पुरुष मध्ये मी काय शिकवलेलं आहे. प्रादी तत्पुरुष आठवत आहे का तुम्हाला? प्रादी तत्पुरुष मध्ये काय शिकवलंय? बोला. प्रादी तत्पुरुष मध्ये काय बोललोय? करेक्ट. प्रादी तत्पुरुष म्हणजे काय? सुरुवातीला उपसर्ग. ते इकडे पण कॉमन राहील. प्रादी बहुव्रीही जर तुम्ही लिहित असाल, सुरुवातीला उपसर्ग. राईट. प्रादी बहुव्रीही. इथे देखील काय होणार आहे? सुरुवातीला उपसर्ग. ऑब्व्हियसली इथे पण सुरुवातीला उपसर्ग. मग आता दोघांमध्ये फरक काय? जसं नय तत्पुरुष नय बहुव्री, सुरुवातीला इकडे अन आणि इकडे अन अन. मग आता आपल्याला सांगायचंय प्रादी तत्पुरुष आणि प्रादी बहुव्री मध्ये फरक काय? कारण तिकडे उपसर्ग, इकडे उपसर्ग आहे. फरक कसा कळेल की हा प्रादी तत्पुरुष आहे, हा प्रादी बहुव्री? तत्पूर्वी प्रादी तत्पुरुष आणि प्रादी बहुव्री सांगताना मी तुम्हाला काही विशिष्ट उपसर्ग सांगितले असतील की जे तुम्हाला खास करून लक्षात ठेवायचे आहेत. आठवत आहेत का? सु, दूर. त्यापैकी एक उदाहरण घेऊया म्हणजे कळेल. दुर्जनः. ओके. शब्द लिहिला दुर्जनः. दुसरा एक शब्द लिहूया दुर्बलः. दुसरा एक शब्द मी इथे लिहितोय दुर्बलः. दोघांमध्ये सारखाच उपसर्ग आहे. कोणता उपसर्ग लागलाय? दूर. इथे उपसर्ग दूर आणि इथे उपसर्ग आहे दूर. मग आता दोघांमध्ये सुरुवातीला उपसर्ग आहे. पण दुर्जनः हे उदाहरण आहे प्रादी तत्पुरुषाचं. आणि हे उदाहरण आहे प्रादी बहुव्रीचं. मग आता मला सांगा कसं कळेल हे प्रादी तत्पुरुष हे प्रादी बहुव्री? दोघांमध्ये तर सेमच आहे. ऑफलाईन ज्यांनी लेक्चर अटेंड केलेलं आहे कृपया करून त्यांनी उत्तर देऊ नका. हे मी ऑफलाईन मध्ये एकदा क्लिअर केलंय. एनीवन हु इज डिरेक्टली अटेंडिंग ऑनलाईन लेक्चर, कॅन एनीवन टेल मी दोघांमध्ये उपसर्ग आहे, दोघांची एंडिंग सेम आहे, कळेल कसं काय हे प्रादी तत्पुरुष आहे प्रादी बहुव्री आहे? एनीवन? चला, जे डायरेक्ट ऑनलाईन लेक्चर अटेंड करतात त्यांच्याकडनं मला याच्या उत्तराची अपेक्षा आहे. चुकलं तरी चालेल, डोंट वरी.
चला चला, कोण सांगेल? काय वाटतं तुम्हाला की एकाला मी लिहितोय प्रादी तत्पुरुष, एकाला लिहितोय प्रादी बहुरी, कसं काय कळेल की प्रादी तत्पुरुष आहे प्रादी बहुरी आहे? कसं कळेल, कसं ओळखाल? अरे आतापर्यंत शाळेत शिकवलं असेल ना, परीक्षेला 1 महिना बाकी ना, काहीतरी शिकवलं असेल शाळेमध्ये. कोण सांगताय? प्रज्वल सांगायचंय? हो सर. प्रादी तत्पुरुष, हा बोल. सर ते जन नावने आणि बल हे विशेषण. कोणी सांगितलं तुला? कोणी सांगितलं तुला? जन म्हणजे काय? पीपल, दॅट्स अ नाउन. अँड बल, बल मीन्स स्ट्रेंथ. स्ट्रेंथ का ऍडजेक्टिव्ह, दॅट इज ऑल्सो नाउन. नये तत्पुरुषचं आणि नये बहुरीचं कॅल्क्युलेशन इकडे आणू नका, ते काही कामाचं नाही. नये तत्पुरुष नये बहुरी मध्ये मी जी युक्ती सांगितली ते लॉजिक इकडे वापरू नका, ते काही कामाचं नाही. इफ यू हॅव एनी अदर आन्सर दॅन दॅट, प्लीज, यू आर वेलकम. चला, आणखी कोणी सांगताय? प्रादी तत्पुरुष प्रादी बहुरी, उदाहरणं सांगून, उदाहरणं बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटतंय? चलो, एनीबडी कॅन आन्सर. प्रादी चला आता. बहुरी हे हा. विशेषणासारखे काम करतात. बरोबर, तेवढंच लक्षात राहिलं. गुड. ऑफलाईन मध्ये मी एकदा शिकवलेलं पण. काय? प्रादी तत्पुरुष. आता थोडंसं नीट लक्ष द्या, कारण मग हे खूप सटल आहे, मग गडबड होऊन जाते. प्रादी तत्पुरुष प्रादी बहुरी दोघांमध्ये विशेषण सेम आली, त्यांचा विग्रह देखील दूरचा दुष्ट, सु असेल तर सुष्टू, सम्यक वगैरे हे सगळं होणारच आहे. फक्त काय, जरा तुम्ही नीट लक्ष दिलं तर कळेल बघा. दुर्जनः मराठीत अर्थ करायचा. दुर्जनः करा बरं मराठीत अर्थ पटकन. दुर्जनः मराठीत अर्थ करा. दुष्ट व्यक्ती. करा रे. हा, दुष्ट व्यक्ती किंवा दुष्ट माणूस. ठीक आहे. दुर्जनः दुष्ट माणूस. दुर्बलचा अर्थ करा पटकन. दुर्बल. बल नाही असा तो. हा, किंवा एका शब्दात आपण भाषांतर केलं तर काय होईल? दुर्बळ. मराठीत आपण दुर्बळ, तो अतिशय दुर्बळ आहे. आता जर तुम्ही थोडंसं नीट ऑब्झर्व केलं तर तुम्हाला लगेच कळेल. काय? हे बघा, दुर्जन ज्यावेळी म्हणतोय त्यावेळी दुष्ट माणूस म्हणजे विशेषण. दुष्ट कोण? तर माणूस तिथेच येतो. दुष्ट कोण? माणूस, तो तिथेच आहे. म्हणजे सामासिक शब्दातच ती एंटिटी येऊन गेली आहे. दुर्बल कोण? दुर्बल कोण? तो तिसराच कोणीतरी असेल. पण तू अतीव दुर्बल असी, तर अतिशय दुर्बल. पण कोण? वी डोंट नो. तो कुणी असू शकतो. म्हणजे काय? कुणाच तरी ऑडिओ ऑन आहे. प्रज्वल, आय थिंक ऑडिओ ऑन राहिला तुझा. सो ज्यावेळी इथे आपण बघतोय दुर्बल, तुम्ही भाषांतर केलं की तुम्हाला कळून जाईल. प्रादी बहुव्रीही फंक्शन्स एज अन ऍडजेक्टिव्ह. कसं लक्षात ठेवा? प्रादी तत्पुरुष प्रादी बहुव्रीही. व्हॉट इज द डिफरन्स? प्रादी बहुव्रीही फंक्शन्स एज अन ऍडजेक्टिव्ह. And what about Pradi Tatpurush? Adjective as well as word is described, they are already there. प्रादी तत्पुरुष मध्ये विशेषण आणि विशेष्य तिथेच आलेली असतात. प्रादी बहुव्रीही मध्ये मात्र तो शब्द तिसऱ्याच पदाचा बोध करवतो. ओके, म्हणजे तो विशेषणासारखं काम करतो. थोडक्यात काय? तो विशेषणासारखं काम करतो. विग्रह करताना इथे आपण कसं केलं होतं आठवत आहे? दूरचं होतो दुष्ट आणि उरलेल्या शब्दाची प्रथमा. झाला, इथे विग्रह संपून जातो. इथे देखील परत तेच विग्रह कशाने होतो? प्रथमेने. पण आता ना इथे जरा चेक करायचं, इथून आपल्याला लिंग कळत नाही. मग इथे बघायचं बल. बल शब्द कोणत्या लिंगात आहे? ते बळ नपुंसक लिंगात आहे. म्हणजे हे होईल बलम. हे बलम झालं म्हणजे इकडे काय येईल? दुष्टम, कारण विशेषणाला स्वतःचं लिंग नसतं. दुष्टम बलम. आता मला सांगा, सामासिक शब्द कोणत्या लिंगात आहे? तुला रे सामासिक शब्द कोणत्या लिंगात आहे? दुर्बल राइम्स विथ देव. कोणत्या लिंगात आहे? म्हणजे पुल्लिंगात. म्हणून मग आपण याला काय म्हणणार? यस्य सह. तेच जर समजा असतं दुर्बला, दुर्बला काय केलं असतं आपण? यस्याहा सा, यस्याहा सा. आता हे सांगा, निर्मलम. निर्मलमचा अर्थ कोण सांगेल? निर्मलम खूप सोपं आहे. निर्मलम स्वच्छ. बघा, आता कोणतरी बोललं स्वच्छ म्हणजे काय? वन वर्ड आन्सर. इट मीन्स दॅट इज अन ऍडजेक्टिव्ह. निर्मलम स्वच्छ, दॅट इज अन ऍडजेक्टिव्ह. हे हा, इथे जरा नीट बघाल. निर हे विशेषण आहे, मल हे नाम आहे आणि ते नपुंसकलिंगी आहे. नीरचा विग्रह तुम्हाला सांगितला होता, आठवत असेल तर निर्गत. विग्रह कसा करावा लागेल? निर्गतम मलम. आता बघा, थोडंसं नीट लक्ष द्या. मल म्हणजे घाण. मल म्हणजे काय? अस्वच्छ, घाण.
ज्यातून घाण निघून गेलेली आहे असा. निर्मल म्हणजे काय? ज्यातून, ऊन, हून, पासून, हे प्रत्येक कशाचे आहेत? पंचमीचे आहेत. त्याच्यामुळे इथे पंचमीने विग्रह करा. असं नाही होणार ना ज्याची घाण निघून गेलेली आहे असा, असं विग्रह नाही होत. ज्यातून घाण निघून गेलेली आहे असा निर्मल. ज्यातून, ऊन, हून, पासून म्हणजे पंचमी. आणि मग पुढे यस्मात तत् म्हणावं लागेल, कारण तो शब्द नपुंसकलिंगी आहे. तिथे नीट बघाल तुम्ही, निर्मलम वनम, म्हणून मी इथे म्हटलं यस्मात तत्. अर्थ थोडा करावा लागेल, होऊन जाईल एवढे काही अवघड नाही. सो प्रादी तत्पुरुष आणि प्रादी बहुव्री दोन्ही आपण कंपॅरेटिव्हली शिकलोय. नय तत्पुरुष, नय बहुव्री दोन्ही आपण कंपॅरेटिव्हली शिकलोय. बहुव्री काय ते देखील मी तुम्हाला सांगितलं. पुढे जाऊया पटकन पुढच्या समासाकडे, जो आहे याच्यात कुणाला काही प्रॉब्लेम आहे का बिफोर आय मूव्ह फॉरवर्ड? प्रादी तत्पुरुष प्रादी बहुव्री, नय तत्पुरुष नय बहुव्री, कुणाला काही शंका, कुशंका, लघुशंका आहे का? आत्ताच विचारा, मग पुढे गेल्यानंतर परत याच्यासोबत तो, त्याच्यासोबत हा कन्फ्युज करू नका. एनी क्वेश्चन्स, एनी डाऊट? इफ यू हॅव, प्लीज टर्न ऑन द ऑडिओ अँड देन यू कॅन आस्क. कुणाला काही शंका याच्यात विचारायच्या आहेत? खूप सोपं आहे तसं. नय तत्पुरुष नय बहुव्रीमध्ये नय म्हटलं की सुरुवातीला अन आला पाहिजे आणि पुढचा शब्द अर्थपूर्ण असायला हवा. ओके, आणि तो उरलेला शब्द जर विरुद्धार्थी झाला तर नय तत्पुरुष, नाही झाला तर नय बहुव्री. ते गणित सिंपल आहे. इथे कसं प्रादी तत्पुरुष प्रादी बहुव्रीमध्ये सुरुवातीला उपसर्ग येतो, त्यातही उपसर्ग कोणते खास सांगितले? सुदूर वी नीर, सुदूर वी नीर प्र, बरोबर ना? हे काही उपसर्ग सांगितले होते जे महत्वाचे आहेत, ते सुरुवातीला आले म्हणजे तो होईल प्रादी. तत्पुरुष की बहुव्री आपण, एक मिनिट, तत्पुरुष की बहुव्री ही आपण कसं करणार? तत्पुरुष की बहुव्रीही हे आपल्याला कसं कळेल? तत्पुरुष की बहुव्रीही हे आपल्याला कसं कळेल? प्रादी तत्पुरुष प्रादी बहुव्री. प्रादी तत्पुरुष मध्ये विशेषण आणि विशेष्य त्या शब्दातच असतात. प्रादी बहुव्री मध्ये तो विशेषणासारखं काम करतो. सिंपल. अशा प्रकारे आपण प्रादी तत्पुरुष प्रादी बहुव्री संपवलाय. त्यानंतर पुढचा समास आपल्याला बघायचा आहे सह बहुव्रीही. कुठला समास बघायचा आहे? सह बहुव्रीही. खूप सोपा समास आहे, खूप सोपा समास आहे. सह बहुव्री कसा ओळखायचा? सुरुवातीला स, कसं ओळखायचा? सुरुवातीला सोपं आहे ना, जसं अन येतो, उपसर्ग येतो, तसं काय सुरुवातीला स हे अक्षर असेल, स हे अक्षर असेल सुरुवातीला स. सुरुवातीला कोण आलेलं असेल? स. सुरुवातीला स आला म्हणजेच कोणता समास होईल? सह बहुव्रीही. कोणता समास होईल? सह बहुव्रीही. उदाहरण बघा, सभार्या. हा, जसं नय तत्पुरुष नय बहुव्री मध्ये होतं तसं इथे पण आहे बरं का. स काढल्यानंतर पुढच्या शब्दाला अर्थ असायला हवा, नाही तर मग आला शब्द ससा, हा लिहून टाका, सरांनी सांगितलं होतं समास होईल असा, सहबहुव्री. असं नाही होणार. सुरुवातीला स आला ना, पुढच्या शब्दाला काहीतरी अर्थ असायला हवा. स काढला तर पुढचा शब्द काय राहतो? भार्या. दॅट वर्ड इज मिनिंगफुल. भार्या म्हणजे पत्नी, तो शब्द अर्थपूर्ण आहे. ओके, तर पुढचा शब्द अर्थपूर्ण असायला हवा. विग्रह करणं सोपं आहे, विग्रह करणं खूप सोपं आहे. काय करायचं विग्रह करताना? तृतीया अधिक सह, तृतीया अधिक सह हत्तीचा. आता बघा, सुरुवातीला स आला तो काढला. तृतीया, तृतीया कुणाची? ऑब्व्हियसली नंतरच्या शब्दाची. भार्या शब्द कुणाप्रमाणे चालेल? माला. मालाची तृतीया काय होते? मालया. भार्याची तृतीया काय होईल? भार्यया. पुढे शब्द लिहायचा आहे सह. झाला विग्रह. भार्यया सह. खूप सोपं आहे, खूप सोपं आहे. म्हणजे सह बहुव्री खूप सोपा समास आहे. सुरुवातीला स येतो, विग्रह करताना नंतरच्या शब्दाची तृतीया वापरायची आणि पुढे सह असं वापरायचं आहे. झालं. त्याच्यानंतर पुढचा समास बघूया. मी एक एकच उदाहरण घेतोय कारण खूप सोपा समास येतो. क्रिया विशेषण सह बहुव्रीही. पुढचा समास क्रिया विशेषण सह बहुव्रीही. इथे देखील, आता मी इथे लिहित नाहीये, तुम्ही लिहून टाका, नाहीतर लिहून देतो, काहींची रेंज वगैरे प्रॉब्लेम असते. इथे देखील सुरुवातीला स येतो. इथे देखील काय होतं? सुरुवातीला स येतो. मग दोघांमध्ये फरक काय? तर इथे यमक वनमशी जुळतं. वनमच्या रूपांशी नाही, जस्ट द वर्ड वनम. यमक कुणाशी जुळेल? वनम. उदाहरण बघा म्हणजे कळेल. सवेगम. काय शब्द लिहिला मी इथे? सवेगम. सुरुवातीला स आला आहे,
स काढल्यानंतर पुढच्या शब्दाला अर्थ आहे. ओके, आणि त्याचं यमक कोणाशी जुळतंय? वनम. कोणाशी यमक जुळतंय? वनम. विग्रह करताना काय करायचं? विग्रह जरा सांगतो, नीट लक्ष द्याल. विग्रह बरोबर काय? तर जे तुम्ही सहबहुव्रीला केलं ते इथे पण करायचं. तृतीया अधिक सह अधिक यथा स्यात तथा. पाठ करून घ्याल, हे जरा पाठ करा. तृतीया अधिक सह अधिक यथा स्यात तथा. तृतीया अधिक सह अधिक यथा स्यात तथा. अगेन ऐसे तृतीया अधिक सह अधिक यथा स्यात तथा. स्यात मध्ये तचा पाय मोडायचा. यथा स्यात तथा म्हणजे जसे असेल तसे. आता विग्रह बघा. नंतरचा शब्द कोणता आहे? वेग. त्याची तृतीया होईल वेगेन. पुढे वापरायला लावलं सह, म्हणजे लिहिलं वेगेन सह. त्याचा पुढे काय लिहायचंय? यथा स्यात तथा. यथा स्यात तथा. सानंदम. कोण सांगेल विग्रह? सानंदम. पटकन. सानंदम. आनंदेन सह यथा स्यात् तथा. व्हेरी गुड. काय विग्रह होईल? आनंदेन सह यथा स्यात् तथा. सक्रोधम. बोला. सक्रोधम. क्रोधेन सह यथा स्यात् तथा. करेक्ट. क्रोधेन सह यथा स्यात् तथा. क्रिया विशेषण सह बहुव्रीही. सहबहुव्री सांगितला, क्रिया विशेषण सहबहुव्री पण सांगितला. एखाद दोन उदाहरणे याला अपवाद आहेत, नाही असं नाही. म्हणजे मी आता जे बोललो सहबहुव्री आणि क्रिया विशेषण सहबहुव्री, एक दोन उदाहरणं आहेत की जे ना ज्याचं म्हणजे यमक वनमशी जुळतं, स्टील तो क्रिया विशेषण नाही. असं एक दोन उदाहरणं आहेत, बट तेवढी आपण वेगळ्याने लक्षात ठेवली तरी चालतील. बाकी तुम्हाला इन जनरल हा रूल काम करून जाईल. ठीक आहे. तर आज आपण बहुव्रीही जो आहे, म्हणजे दोन समास मेजर संपवलेत आपण. एक द्विगु आणि दुसरा म्हणजे बहुव्रीही. द्विगु समास बघितला, सुरुवातीला संख्यावाचक असतं आणि समूहाचा बोध होतोय. विग्रह करताना दोन्ही शब्दांचं षष्टी बहुवचन ते येत नसेल तर सरळ आनाम, पंच पंचानाम, वट वटानाम, आनाम जोडायचं. षष्टी बहुवचन म्हणजे काय करायचं? आनाम. तुमचं 99% केसेसमध्ये उत्तर चुकणार नाही. आनाम प्लस समाहार झाला विग्रह. त्याच्यानंतर बहुव्रीही समास आपण बघितला, ज्याच्यामध्ये त्या दोन्ही पदांचा बोध होत नाही तर तिसऱ्याच कुठल्या तरी पदाचा बोध होतो, त्याला म्हणतात बहुव्रीही. विग्रह करताना दोन्ही पदांची प्रथमा वापरायची, त्याच्यानंतर यत सर्वनामाचं रूप आणि अर्थानुसार तत् सर्वनामाचं रूप. लिंगानुसार तत् सर्वनाम, अर्थानुसार यद सर्वनामाचं रूप, लिंगानुसार तत् सर्वनामाचं रूप. त्याच्यानंतर कंपॅरेटिव्हली आपण नय तत्पुरुष नय बहुव्री बघितलं. कंपॅरेटिव्हली आपण प्रादी तत्पुरुष प्रादी बहुव्री बघितलं आणि सहबहुव्री क्रिया विशेषण सहबहुव्री बघितलं. ओके. शेवटचे दोन समास तुमचे फक्त इथे राहतात. एक आहे केवल समास किंवा सुपसुप समास आणि आणखी एक आहे मध्यम पदलोपी कर्मधारय. ते दोन समास आणि अभ्यासपत्रम. कारण परीक्षेमध्ये जे आपल्याला समास विचारले जातात ते खास करून अभ्यासपत्रम मधले असतात. सो माझं पुढचं लेक्चर जे असेल ते हे दोन समास आपण त्याच्यात कव्हर करू आणि अभ्यासपत्रम मधले जे समास आहेत, कारण परीक्षेमध्ये युजली 99% केसेसमध्ये जी उदाहरणं विचारली जातात समासाची ती अभ्यासपत्रम मधली असतात. जी आपल्याला 4 अभ्यासपत्रम आहेत त्यातनच युजली उदाहरणं विचारली जातात. तर ती उदाहरणं आपण काय करूयात? पुढच्या लेक्चरमध्ये सोडूयात. तोपर्यंत टाटा, बाय, टेक केअर.